हॅलो स्टुडंट्स, आज आपण लॉज ऑफ इंडायसेस क्लास 7 चा टॉपिक पाहणार आहोत. तर पहा, लॉज ऑफ इंडायसेस. तर लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे आता इथं पहा, ए टू द पॉवर एम, या ए ला काय म्हणायचं, बेस, आणि हा एम जो आहे तो एम पॉवर किंवा त्याला इंडेक्स असं म्हणतात. ठीक आहे, तर याचे काही फॉर्म्युले आहेत ते आपण फॉर्म्युले पाहू. फर्स्ट फॉर्म्युला आहे ए टू द पॉवर एम इंटू ए टू द पॉवर एन इक्वल्स टू ए टू द पॉवर एम प्लस एन. इथं पहा, बेस दोन्हीचाही सेम आहे आणि जर बेस दोघांचा सेम असेल आणि मल्टिप्लिकेशन जर असेल तर त्यावेळेस काय करायचं, पॉवरचे ॲडिशन घ्यायचे. तर इथं बघा एक्झाम्पल, 3 to the power 5 into 3 to the power 2 आहे. आता इथं पहा, a चा पॉवर 3 चा पॉवर 5 आहे आणि इथं 3 चा पॉवर 2 आहे. दोघांचाही बेस सेम आहे, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. तर काय करायचं, 3 to the power 5 plus 2. तर 3 to the power किती होईल, 5 plus 2 7. ओके. नेक्स्ट फॉर्म्युला पहा, a to the power m divided by a to the power n जर असेल तर आपण काय करतो, पॉवरचं सबट्रॅक्शन. तर कसं करायचं, पॉवरचे तर बेस बघा दोघांचाही सेम आणि मध्ये डिव्हिजन असेल तर पॉवरचं सबट्रॅक्शन होईल a to the power m minus n. एक्झाम्पल पाहू आपण. सो 3 to the power 7 divided by 3 to the power 4 असेल तर काय होईल, बेस सेम 3 to the power 7 minus 4, तर 3 to the power काय येईल, 3. नेक्स्ट फॉर्म्युला आहे a to the power m to the power n जर असेल तर काय करायचं, a to the power m into n. एक्झाम्पल पहा, 3 to the power 5 to the power 2 तर काय होईल, 3 to the power 5 into 2, तर 3 to the power 5 to the 10. So next formula is 3 to a to the power 0 जर असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. कोणताही नंबर घ्या, त्याचा जर पॉवर 0 जर असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, 1 येते. सो 5 raised to 0 is 1, 7 raised to 0 is 1. सो नेक्स्ट फॉर्म्युला इज, सो a to the power मायनस m असेल तर 1 अपॉन a to the power प्लस m लिहतो. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये एखादी टर्म असेल तर त्याला न्यूमरेटर मध्ये नेल्यानंतर काय होईल, पॉझिटिव्ह होईल. किंवा पॉझिटिव्ह असं जर असेल, और 1 बाय ए टू द पॉवर एम, तर त्याला लिहिता येईल ए टू द पॉवर मायनस एम. ओके, तर अशा पद्धतीने आपण त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह करू शकतो. सो म्हणजे एक्झाम्पल घ्या, ए टू द 3 टू द पॉवर मायनस 2 असेल तर त्याला आपण 1/3 स्क्वेअर असं लिहू शकतो. नेक्स्ट फॉर्म्युला पहा, 6 ए टू द पॉवर a बाय b टू द पॉवर मायनस m असेल तर त्याला असं लिहायचं b बाय a टू द पॉवर प्लस m. एक्झाम्पल पहा, 2/3 टू द पॉवर मायनस 2 असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, ब्रॅकेट मधल्या जर रेसिप्रोकल घ्या, 2/3 ला आपण 3/2 लिहायचं आणि त्याचा पॉवर मायनस 2 आहे तर प्लस 2 करायचं. तर हे जे फॉर्म्युले आहेत त्यांना लॉज ऑफ इंडायसेस असं म्हणतो. हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत, सर्वांना समजले असतील असं आपण गृहीत धरू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.